प्रेक्षकांनो, पिंकीमध्ये पण आज चांगलाच तमाशा रंगला. रादर सगळ्या मालिकेत तमाशे दाखवत आहेत. हे पिंकी माईसाहेबांना म्हणत असते, तुम्ही गरम गरम जेवून घ्या. माईसाहेब म्हणतात, नको, मी सगळ्यांसोबतच जेवेल आणि मला काहीतरी सगळ्यांना सांगायचं आहे. पिंकी काम करत असताना माईसाहेब विचार करतात, ही पोरगी किती कष्ट करते, कोणाला त्याचं काही पडलेलं नाही आहे. सुशीला आणि चित्रा तर खोलीत नुसतं लोळत बसतात. काय ती छबी तेवढी फक्त या पोरीची काळजी करते. कसं होणार माझ्या घराचं. छबीताई येते आणि म्हणते, पिंकी कशाला एकटी करत बसलीस, अगं मला आवाज द्यायचा ना. छबीताईला पिंकी म्हणते, झालं छबीताई आता. छबी म्हणते, तुझं असंच असतं. झालं छबीताई म्हटलं की झालं. पिंकी म्हणते, बरं चला आता आपण सगळे जेवायला बसूयात. छबी म्हणते, बरं ठीक आहे, मी वाढते, तू सगळ्यांना आवाज दे. तेवढ्या तिथे धनंजय येतोय छबीशी बोलायला आणि छबी खूप चिडते आणि म्हणते, हा माणूस का माझ्या तोंडासमोर येतो नेहमी, मला याचं तोंड पण बघायचं नाहीये. धनंजय तिला म्हणत असतो, छबी माझं ऐकून तरी घे ग, मला तुझ्याशी बोलायचंय. आता छबी तिथून निघून जाते राग. माईसाहेब म्हणतात, आता हा काय तमाशा आणखीन वाढून ठेवलाय आपल्या घरामध्ये, कसं व्हायचं पिंकी. पिंकी म्हणते, माईसाहेब मी बोलून येते त्यांच्याशी. माईसाहेब देवाला प्रार्थना करतात, देवा माझ्या घराला दृष्टच लागली आहे. आता इकडे आपण बघतोय धनंजय छबीला रिक्वेस्ट करत असतो, छबी अगं तू माझं ऐकून तरी घे, मी तुझी माफी मागतोय ना, अगं माझ्याकडनं झाली चूक, पण मला एक संधी तरी दे. छबी म्हणत असते, मला ना तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाहीये, तू का माझ्या मागे मागे येतोयस. धनंजय म्हणतो, प्लीज माझं ऐकून घे छबी. छबी म्हणते, बोल बाबा बोल, काय तुला गरळ ओकायची ना ते ओक. तर धनंजय तिला म्हणत असतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी बदललोय ग. पिंकी छबीला कन्व्हिन्स करायला जाते तिथे त्यांच्या मागे येऊन की छबीताई त्यांना एक संधी तर द्या, अहो ते चुकलेत, बापूसाहेबांच्या दबावाखाली येऊन त्यांनी हे सगळं केलंय. छबी म्हणत असते, मला ना तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, तू चुका नाही केल्यास, तू पाप केलेस रे पाप. धनंजय म्हणत असतो, छबी मला संधी तरी दे ग सुधरवायला, अगं मी खूप बदललोय, मी तुला कसा विश्वास देऊ. पण आता छबी काही ऐकायलाच तयार नसते. शेवटी धनंजय तिच्या पाया पडायला लागतो. छबी म्हणते, उगा नाटकं करू नकोस धनंजय, माझ्या पाया पडायची गरज नाहीये. जिच्यासाठी तू एवढं सगळं वाईट कृत्य केलं, जिच्यासोबत तू वाईट वागलास, जिला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलास ना, तिची माफी माग. धनंजय म्हणतो, हो मी ताईसाहेबांची ऑलरेडी माफी मागितली आहे, पण मी तुझ्यासाठी पुन्हा त्यांचे पाय धरायला तयार आहे. तो पुन्हा पिंकीची माफी मागतो. ताईसाहेब मला माफ करा, खरंच माझं चुकलं, छबीला समजवा. पिंकी म्हणते, अहो पिये दाजी हे काय करताय तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, बरं तुम्ही नका काळजी करू, मी बोलते छबीताईंशी, तुम्ही या आता. आता धनंजय गेल्यावर छबीला कन्व्हिन्स करायला लागते पिंकी, पण छबी म्हणते, मी तुझं काही ऐकणारच नाहीये पिंकी, मला त्या माणसाचं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. पिंकी तिला तिच्या स्टाईलमध्ये कन्व्हिन्स करते, अहो छबीताई आपण माणसं कोण आहोत एकमेकांना असे त्रास देणारे, उपरवाला सब देख रहा है. आणि तसंही पियेदाजींचं चुकलं ना, तुम्ही त्यांना एक संधी द्यायला हवी, तुम्ही त्यांचं बोलणं ऐकून घ्या. त्यांनी तसंही बापूसाहेबांच्या दबावाखाली हे सगळं केलंय, त्यांना करावं लागलं, ते उपकाराच्या ओझ्याखाली आहेत ना. पण छबी म्हणते, हे बघ पिंकी, मला काही तुझं पटत नाहीये बोलणं, मी काही त्या माणसाला माफ करणार नाहीये, तुला वाटत असेल पण माझ्याकडनं ती अपेक्षाच करू नको. पिंकी विचार करायला लागते, काहीतरी करावं लागेल छबीताईंना मनवायला. छबीला धनंजयचा एवढा राग आलाय प्रेक्षकांनो, आणि साहजिक आहे. छबी म्हणत असते, तो काय लहान आहे का बापूसाहेबांचं ऐकून सगळं करायला. पण आता तेवढ्यात निरी येते आणि या दोघींचं बोलणं थांबतं. निरी म्हणते, माईसाहेबांनी बोलवलंय तुला दिदे, आणि त्यांना काहीतरी बोलायचं आहे सगळ्यांशी. पिंकी विचार करायला लागते, काय बोलायचं असेल. आता ही चित्रा सुशीलाबाईला म्हणते, काय बोलायचं आहे माईसाहेबांना. सुशीलाबाई म्हणतात, मला काय माहिती, आल्यावर कळेल तुला. ती म्हणत असते, अहो माझं फेशियल करायचं राहिलं ना, ते फेसपॅक लावायचा राहिला होता ना, माझी वेळ झाली होती ना म्हणून. आता पिंकी आणि युवराज हसायला लागतात. पण आता माईसाहेब तिथे आल्यात आणि छबी विचारायला लागते, काय ग माई, कशाला बोलवलंय सगळ्यांना. माईसाहेब सगळ्यांना म्हणतात की मी एका खास कारणासाठी इथे सगळ्यांना बोलवलं आहे, आणि बापूसाहेबांचा तिसरा डोळा उघडा आहे बरं का, म्हणजे सुशीलाबाईचा कॅमेरा ऑन आहे. तर आता माईसाहेब पिंकीला म्हणतात, पिंकी तिथे जे कागदपत्र आहेत ना ते तुझ्या जवळ घे. पिंकी उठून उभी राहते आणि ते कागदपत्र जवळ घ्यायला लागते. आणि माईसाहेब सगळ्यांसमोर अनाऊन्स करतात की ह्या घराची जबाबदारी हा सरकारवाडा आणि घराचे सगळे जमीन जुमल्याचे कागद वगैरे एव्हरीथिंग, म्हणजे मी सांगते तुम्हाला असं एव्हरीथिंग, त्या म्हणतात सगळं काही मी पिंकीच्या नावावर केलं आहे. अरे देवा, आता हे ऐकल्यानंतर तिकडनं बापूसाहेब हसायला लागतात प्रेक्षकांनो. पिंकीला तर टेन्शनच आलं आहे, अरे बापरे, आता ही सगळी जबाबदारी माझ्यावर. आणि आता माईसाहेब म्हणतात की आजपासनं पिंकी या घराची मालकीण आहे आणि सगळं काही मी तिच्या नावावर केलं आहे. हे ऐकून सुशीलाबाईंचा चेहरा बघा कसा झालाय. बापूसाहेब हसायला लागतात आणि म्हणतात, माई पुत्र कर्तव्य केलंय मी ना, आता तुमच्या काही हातात लागणार ना त्या पिंकीच्या, ना पैसा ना प्रॉपर्टी. हो की माईसाहेब, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं, ते गरबी आता आपलं नाहीये आणि
मध्ये काय झालं, आमची आर्थिक परिस्थिती लय बिकट होती, तेव्हा आम्ही सपकाळकडं सरकारवाडा गहाण ठेवलाय. काय करणार माईसाहेब, पैशाचं सोंग कसं आणणार, हे सगळं ते मनाशी बोलतायत. आणि आता बापूसाहेब विचार करतायत की सपकाळ साहेब आता येऊन तुमच्या मानगुटीवर बसणार आणि तो वाडा विकणार. तो फक्त माझ्या बोलायची वाट बघतोय. आता तुम्ही हरी हरी करत बसा माईसाहेब. आता पिंकीसाठी जल्लोष साजरा करण्यात येतोय, तर ही चित्रा मात्र खूप जळतीये आणि डॉल्बी पण खूप उड्या मारत असतो. वा पिंकी वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन. छबी पण तिला जवळ घेते आणि म्हणते अभिनंदन. आता धनंजयला बिचारायला खोटा खोटा आव आणावाच लागेल ना चेहऱ्यावर. सत्यादादा पण म्हणतो पिंकी, या घरामध्ये फक्त तूच ही जबाबदारी व्यवस्थित सांभाळू शकते. आता हा डॉल्बी म्हणतो जी युवराज दादाला सांभाळू शकते ती काही करू शकते. आणि मग सगळेच हसायला लागतात, म्हणजे ज्यांना ज्यांना पिंकी आवडते ते. तर आता छबी म्हणते माई तू योग्य निर्णय घेतलायस, पिंकी या घराचं नंदनवन करणार बघ. पण सुशीलाबाई आता रडतील का काय असं वाटायला लागलंय. पण तरीसुद्धा त्या हिंमत करून माईसाहेबांजवळ जातात आणि म्हणतात माईसाहेब तुमची घाई होतीये असं नाही वाटत आहे का तुम्हाला? गाव सांभाळते म्हणजे घर सांभाळायलाच असं नाही होत ना. नाही म्हणजे गाव वेगळा घर वेगळं. मी आहे, चित्र आहे घरात. लगेच चित्र म्हणते नाहीतर काय माईसाहेब, अहो मी आणि आईसाहेब किती राबतो. आणि तसे पण धोंडे पाटलांच्या घरात हसून मोठ्या सुनेचा असतो ना. माईसाहेब चिडतात आणि म्हणतात धोंडे पाटलाच्या घराण्यामध्ये पूर्वी काय घडलं आणि पुढे काय घडायला पाहिजे ते तू आम्हाला शिकवणार आहे का ग? अगं नुसतं मोठं मोठं म्हणून मोठं नसतं होत आहे, त्यासाठी मोठेपणा शिकावा लागतो. शिक काहीतरी या पिंकीकडून. लगेच ही म्हणते हिच्याकडनं मी शिकणार. आणि मी माईसाहेब मी पण 2 वर्ष कॉलेजात गेले होते बरं का. लग्नासाठी मागण्या यायला लागल्या म्हणून माझ्या बाबानं मला कॉलेज सोडवायला लावलं. पण आता लगेच सत्या म्हणतो आणि मला अडकवून टाकलं तुझ्यामध्ये. चित्रा म्हणते हो का, दाखवते ना तुम्हाला कशी फसले तुम्ही ते. पण आता पिंकी म्हणत असते अहो माईसाहेब सासूबाई बोलतायत ते खरं आहे. म्हणजे हे बघा ही खूप घाई करतायत तुम्ही, हे तुमच्याकडेच राहू द्यात पेपर. लगेच सुशीलाबाई ते पेपर घ्यायला लागतात. आणि इकडे मी ठेवते ते पेपर. लगेच म्हणतात बरोबर बोलतीये ती. माईसाहेब म्हणतात सुशीले. माईसाहेबांचा अवतार पाहून लगेच सुशीलाबाई म्हणतात नाही माईसाहेब तुमच्याकडेच राहू द्या हे पेपर, मला नको. पण माईसाहेबांनी अनाऊन्सच केलंय की हे पेपर आमच्याकडेच ठेवणार आहे. पण या घरात जे काही निर्णय घ्यायचे ते सगळे पिंकीच घेणार. पण या सरकारवाड्याच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो निर्णय ही पिंकीच घेईल. सुशीलाबाईंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे प्रेक्षकांनो. पण हे तर काहीच नाही, बापूसाहेबांनी आणखीन एक मोठा बॉम्ब टाकलाय त्यांच्यावर. तेव्हा पहा त्यांचे रिॲक्शन कसे झाले. आता माईसाहेबांनी सरकारवाड्याची चाबी काढून त्या पिंकीच्या हातात दिली आहे की ही चाबी तू सांभाळ. पण आता मात्र टेन्शन म्हणजे भयंकर टेन्शन आलंय पिंकीला. ती विचार करायला लागते की मला तर या घरात फक्त सुखशांती हवी होती, तेच माझं खरं धन होतं. मला ही प्रॉपर्टी पैसा हे सगळं नको आहे. युवराज मात्र खूप खुश झाला आहे. तो पिंकीच्या खांद्यावर हात ठेवतोय आणि तिला म्हणजे टेन्शन घेऊ नकोस असं सुचवतोय आणि निघून गेलाय. पण आता पिंकीला माहिती आहे की तिच्यासमोर किती काटे उभे केलेत ते. काटेच आहेत प्रेक्षकांनो. हा पैसा काय सुखाचा आहे का पिंकीसाठी? सुशीलाबाई लगेच बापूसाहेबांना कॉल करतात. बघा पाहिलं ना काय चाललंय घरात. माईसाहेब भिकेलाच लावणार आहेत आता आपल्याला. त्या घाटवाडीच्या पोरीनं घर ताब्यात घेतलं साहेब. पण बापूसाहेब म्हणतात अहो तुम्हाला माहिती नाही माईसाहेबांनी आई तर कोलीत दिले आपल्या हातात. बापूसाहेब हसायला लागतात. आता सुशीलाबाई म्हणतात तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का साहेब? अहो इथं आमच्या तोंडचा घास पळालाय. माईसाहेबांनी त्या पोरीच्या नावावर केलंय सगळं आणि तुम्ही हसताय. बापूसाहेब म्हणतात अहो आम्हाला शांत वाटते, आता आनंदाच्या उकळ्या फुटतायत आमच्या मनामध्ये. सुशीलाबाई म्हणतात काय बोलताय साहेब तुम्ही? मग बापूसाहेब सुशीलाबाईंना सगळं काही सांगतात की तुम्हाला ना एक गंमत सांगायचीच राहून गेली. आता माईसाहेबांनी जे काही पैसा अडका तिच्या नावावर केलाय ना तो सरकारवाडाच आम्ही गहाण ठेवलाय, तो आपला नाहीच आहे. आता सुशीलाबाईंनी तोंडावर हात मारलाय म्हणजे त्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. आता बापूसाहेब म्हणतात आम्ही सपकाळकडनं एवढे पैसे घेतलेत की 7 जन्म जरी घेतले ना त्या पिंकीने तरी तिला ते पैसे फेडता येणार नाही. तो सपकाळ आमच्या शब्दाबाहेर नाहीये. तो पिंकीला पैसे परत करायची मुदत देईल, पण पैसे काही ही परत करू शकणार नाहीये. पैसे जर नाही मिळाले त्याला तर तो सरकारवाड्याचा लिलाव करून टाकल. मग तिच्या हातात कोळसा पण राहणार नाही. सुशीलाबाई म्हणतात अहो पण माईसाहेबांनी तिला जे काही जमीन जुमला पैसा दिलाय ती सगळ्या गोष्टी ती विकल ना आणि सपकाळचे पैसे फेडल. बापूसाहेब हसतात तेव्हा सुशीलाबाई म्हणतात हसू नका हो साहेब. बापूसाहेब म्हणतात अहो ते कागद बिगद काही नाही आहेत, नुसते कागदाचे कपटे आहेत ते. आम्ही समध्या प्रॉपर्टी फुकून टाकल्यात.
माईंच्या तिजोरीमध्ये समदा खडखडाटे, सगळी तिजोरी खाली झालेली आहे ती. सुशीलाबाई लगेच बापूसाहेबांना म्हणतात, अहो साहेब, पण तुम्ही आम्हाला पण रस्त्यावरच आणलं की. पण बापूसाहेब लगेच म्हणतात, कसं आहे ना सुशीलाबाई, सुक्यासोबत ओलं पण जळतं. नवऱ्यासाठी एवढं तर करा तुम्ही. अहो तुम्ही आमच्या, आम्ही तुमचे. सुशीलाबाई म्हणतात, पण एवढं सगळं कशासाठी साहेब. आता बापूसाहेब म्हणतात, त्या पिंकीला जेरीस आणायचं असेल ना तर हे करावंच लागेल. त्या पिंकीला आमच्या विरुद्ध जे काही पुरावे तिने दिलेत ना ते मागे घ्यावेच लागणार. ती नाक घासत आमच्याकडे येईल बघा, गुडघे टेकून आमच्यासमोर भीक मागल. सुशीलाबाई म्हणतात, पण त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला का दावणीला बांधताय. बापूसाहेब म्हणतात, एक काम करा सुशीलाबाई, त्या चित्राला सांगा सरकारवाडा आमच्या नावावर कर म्हणून उपोषणाला बाईस म्हणा. ती पिंकी आमच्यासमोर नाक घासत यावी असं नाही वाटत का तुम्हाला. बघायचं नाही का तुम्हाला ते. बापूसाहेब असं बोलल्यानंतर सुशीलाबाई म्हणतात, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे ते. तुम्ही म्हणाल ना ते करायला मी तयार आहे त्यासाठी. बापूसाहेब सुशीलाबाईला म्हणतात, त्या पिंकीला खिंडीत गाठा आता. बाळा सुशीलाबाई म्हणतात, कळते मला, त्या पोरीची अशी अशी लक्तर काढील ना मी, कसं इथं त्याच्या अंगावर पण काटा येईल. बरोबर बोलते ना मी. आता लगेच बापूसाहेब म्हणतात तिकडनं, सर्वाभूती परमेश्वर. आणि सुशीलाबाई लगेच हसायला लागतात मनाशी. आता पुढे आपण बघणार आहे प्रेक्षकांनो म्हणजे मजाच येणार आहे. आता ही चित्रा एक तर वेडी आहे आणि बोळीसुद्धा. तिला वाटतं ती स्मार्ट आहे, पण एवढी स्मार्ट ती नाही आहे जेवढी पिंकी स्मार्ट आहे. आता ती माईसाहेबांजवळ अशी मंजुलिका बनून गेली आहे आणि त्यांना म्हणते, माईसाहेब तुम्ही पैसा अडकाईच्या नावावर केला ना, मग सरकारवाडा माझ्या नावावर करा. पिंकी म्हणते, ठीक आहे, तर मग एकाच याच्यात मी लगेच सोल्युशन काढते. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आणि तिने पटकन चाबी काढून त्या चित्राच्या हातात दिली आहे. आता चित्र घराची मालकीन झाली तर त्या घराचं काय होईल इमॅजिन करू शकता तुम्ही. पण हा तमाशा कुठपर्यंत चालणार आहे प्रेक्षकांनो. पिंकी पुढे तर समस्येचा डोंगर आहे. ती सपकाळकडनं हा वाडा कसा घेईल, कसा तो लिलाव थांबवेल, हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पिंकीने चित्राच्या नावावर सरकारवाडा का केला असेल, म्हणजे जरा सस्पेन्सच आहे. तर ऐकायचं आहे ना सगळं. मग आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.